हॅलो चिल्ड्रेन, हॅलो स्टुडंट्स, हॅलो माय डिअर चिल्ड्रेन. माझ्या ग्रामीण भागातल्या चिमुकलांनो, कसे आहात तुम्ही? चला तर तुम्हाला मी आज ॲम ह्याच्यावर मी तुम्हाला शिकवणार आहे. लेकरू कितीही कच्चा असू जा, अभ्यासामध्ये इंग्लिशमध्ये काहीही इंग्लिश न येणारे लेकरं सुद्धा कसेही असो, ते सुद्धा माझा व्हिडिओ पाहून सहजपणे इंग्लिश शिकू शकता. कशाला काय म्हणतात, कुठला सेंटेन्स कसं वापर करावं, कसं बोलावं हे सहजपणे तुम्हाला येऊन जाते. त्याला काहीही त्रास किंवा अवघड वाटत नाही किंवा असं बोर होत नाही की जाऊ द्या इंग्लिश येत नाही आपल्याला कुठं वाचावं. कारण की सहसा तुम्ही पास होण्यापुरतंच पुस्तक वाचता, कसं बसं पास होता इंग्लिशमध्ये, त्याची काय गरज पडत नाही असं वाटते. परंतु इंग्लिशची खूप गरज आहे माझ्या बाळांनो. सगळ्यांनी इंग्लिशचे व्हिडिओ बघा, तुम्हाला मी बोर करत नाही. 2च मिनिटाचा व्हिडिओ आहे. तर तुम्हाला मी ॲम ह्याच्यावर मी आज शिकवणार आहे. तर तुम्ही बघा किती सोप्या पद्धतीत शिकवते. अगदी पहिलीपासून ते 12वी पर्यंत कोणीही असो किंवा बालवाडीचे सुद्धा असो, त्यांना सुद्धा येऊन जाते. इतक्या सोप्या पद्धतीत मी तुम्हाला सेंटेन्सेस शिकवते की कसं मराठीचे कसं इंग्लिशमध्ये आपण म्हणावं किंवा इंग्लिशचं कसं आपल्याला मराठीमध्ये यावं, हे सहजपणे तुम्हाला अर्थ समजून जाते आणि एकदम सोप्या पद्धतीत तुम्ही बघा. तर आता तुम्हाला आज मी ॲम वर शिकवणार आहे. ॲम कसं वापरा. आता फॉर एक्झाम्पल आता मी माझ्यापासूनच तुम्हाला शिकवते. आय एम मेघा नावेकर. आय नो 4 लँग्वेजेस, हिंदी, इंग्लिश, तेलुगू, मराठी. मी मेघा नावेकर आहे आणि मला 4 भाषा येतात, हिंदी, इंग्लिश, तेलुगू, मराठी. आता तुम्हाला मी ॲम वर शिकवणार आहे. इकडे बघा त्याच पद्धतीत. ओके. आय एम अ टीचर. आय एम अ टीचर. मी टीचर आहे. आय एम अ स्टुडंट. मी स्टुडंट आहे. मी विद्यार्थी आहे. आय एम अ डॉक्टर. मी डॉक्टर आहे. आय एम अ डॉक्टर. मी डॉक्टर आहे. आय एम अ शॉपकीपर. मी शॉपकीपर म्हणजे मी दुकानदार आहे. आय एम अ कुक. मी कुक आहे म्हणजे मी स्वयंपाकी करणारा आचारी आहे. आय एम अ प्रिन्सिपल. मी प्रिन्सिपल आहे. असं तुम्हाला आणखीन तुम्ही मनाला तुम्ही करू शकता. म्हणजे मी काय आहे, आय एम ए डॉक्टर, आय एम ए इंजिनियर. जसं तुम्ही आता स्वतःचं नाव सांगू शकता. आता मी माझं नाव मेघा नावेकर, आय एम ए मेघा नावेकर. तसं तुम्ही सांगू शकता. आय एम ए काय तुमचं नाव आहे, आय एम ए विशाल किंवा राहुल किंवा आय एम ए सीमा. जे तुमचं नाव आहे ते तुमचं नाव तुम्ही हाय, हॅलो, आय एम असं नाव सांगायचं. हॅलो, आय एम मेघा नावेकर. हॅलो असं ज्या पद्धतीत आपण सुरू करतो ना तसं आपण आय एम ए डॉक्टर, आय एम ए इंजिनियर, आय एम ए स्टुडंट किंवा मी आज अजून काय तुमचं आहे पदवी ते तुम्ही सांगू शकता. असं आय एम कसं वापर करावं, आय एम सेंटेन्स कुठं लावावं, कसं त्याचा वापर करावा हे तुम्हाला मी आज शिकवले आहे. माझ्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांनो, तुम्हाला सबस्क्राईब करायला पैसे लागत नाहीत किंवा काही खर्च लागत नाही. माझ्या बालमित्रांनो, तुम्हाला जर माझे सेंटेन्सेस सोप्या पद्धतीमध्ये कसं डेली यूज करायचे सेंटेन्सेस किंवा इंग्लिशच्या पुस्तकामध्ये किंवा तुम्ही पुस्तकात जेव्हा ग्रामर लिहिता एक्झाममध्ये, ते सुद्धा तुम्हाला सहजपणे येऊन जाते. कारण की आता इथं बघा ना, आय एम अ टीचर, आय एम अ डॉक्टर. तर हे कसं आय एम हे कसं तुम्हाला वापरवायला तुम्हाला लक्षात आलं असेल तर तुम्ही आय एम वर घरी सेंटेन्सेस बनवा. आणखीन काय काय तुम्हाला आय एम वर बनवता येते. आय एम ए टीचर, आय एम ए डॉक्टर, आय एम ए इंजिनियर, अजून तुम्हाला काय काय बनवता येते बघा. तुम्ही घरी अजून 10 सेंटेन्सेस तुम्ही घरी करून बघा तुमच्या नोटबुकवर की आय एम वर काय काय तुम्हाला बनवता येते. आणि माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका. जेणे कोणी अजून सबस्क्राईब केलं नाहीये त्यांनी सबस्क्राईब करा. म्हणजे मी शिकवले तुम्हाला आधी अपलोड केले की तुमच्या नुसतं युट्यूब उघडले की तुम्हाला माझं व्हिडिओ दिसते. दुसरं काहीही तुमची हानी होत नाही सबस्क्राईब केल्यानं. उलट तुमचा फायदाच होतो. ह्याच्यामध्ये तुम्हाला 4 वाक्य शिकायला मिळतात. ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांसाठी शिकायला मिळतात स्पेलिंग सहित. वाटल्यास थोडं झूम करून बघा तुम्हाला सेंटेन्सेस बोर्डवरले आणि तुम्हाला कुठल्याही पुस्तकात मिळून जातात. फक्त बोर होते, बघा वाटत नाही, वाचा वाटत नाही, समजत नाही. वाचलं तर नुसतं वाचलं तर सोपंच वाटते काही जणांना, परंतु नंतर लिहायला गेलं तर काहीच येत नाही किंवा बोलायला गेलं की असं करत बोलतात. त्याच्यामुळे रोज हे सेंटर बघत जा तुम्ही व्हिडिओ. सहजपणे तुम्हाला इंग्लिश येऊन जाईल. काही अवघड लागत नाही. डेली सहज इंग्लिश बोलली की सगळ्यांना वाटते बाबा किती हुशार आहे, इंग्लिश येते. आणि मराठी भाषा तर खूप महत्वाची आपली मध्ये, पण तरी सुद्धा इंग्लिश हे फार इम्पॉर्टंट आहे. कारण इंग्लिश होल वर्ल्डमध्ये आपण हिंदी आणि इंग्लिश होल वर्ल्डमध्ये जिथं गेलं तिथं आपल्याला ह्याचा उपयोग पडतो. सो इंग्लिश शिका आणि एकदम सोप्या पद्धतीत शिका ताकी तुम्हाला पुढे चलून ह्याचा अवघड होऊ नये. आवडला असेल तर लाईक करा माझ्या चिमुकल्यांनो, बालमित्रांनो, आणि सबस्क्राईब करायला